नमस्कार, आपण पाहत आहात महावाईस न्यूज। मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले। या शिबिरात तब्बल 1,500 नागरिकांनी सहभाग घेत विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला। नेमके काय झाले या शिबिरात, पाहूया हा सविस्तर अहवाल। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून 1 ऑगस्ट रोजी कोकणवाडी येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिराला मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, नगराध्यक्ष हर्षल साबळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे तसेच महसूल, पंचायत, कृषी, नगरपालिका, महावितरण आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। शिबिरामध्ये एकूण 29 शासकीय सेवा स्टॉल उभारण्यात आले होते। नागरिकांना फेरफार, मोजणी, 7/12 दुरुस्ती, डिजिटल 7/12 उतारे, विविध दाखले, आधार सेवा, सेतू केंद्रांच्या सुविधा तसेच अनेक शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला। यावेळी शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत, संजय गांधी योजनेअंतर्गत लाभांचे वितरण, कुळ जमिनींच्या प्रकरणांचा निपटारा तसेच वर्ग 2 ते वर्ग 1 रूपांतरणाची प्रकरणे निकाली काढण्यात आली। आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते नागरिकांना 820 विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। तर महसूल अभियानाच्या कालावधीत 11,846 प्रकरणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली। आजच्या समाधान शिबिरात सुमारे 1,500 नागरिकांनी उपस्थिती लावली। यावेळी 107 तक्रारी आणि निवेदने प्राप्त झाली असून त्यांचे नियमानुसार तातडीने परीक्षण करून वेळेत निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी दिली। महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून पार पडलेल्या या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। कॅमेरामॅनसह नरेंद्र खवले, महावाईस न्यूज, मूर्तिजापूर। आपण स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत आणि या स्टॉलच्या माध्यमातून लोकसुद्धा त्यांना संधी आहे। विशेष म्हणजे रानभाज्या महोत्सव जो आपण दरवर्षी घेतो, तर रानभाज्यांचा सुद्धा एक विभाग आहे आणि आज योगायोग म्हणजे महसूल 1 ऑगस्ट म्हणजे महसूल दिन सुद्धा आहे। तर या महसूल दिनाच्या निमित्तानं आज आपण मूर्तिजापूर शहरात सेवा दिलेल्या आहेत। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक विभागाचे काही लाभार्थी आपण इथं बोलवले, त्या लाभार्थ्यांना आज आपण इथं सन्मानित करणार आहोत आणि